नमस्कार. 25 वर्षांपूर्वी वल्लरीने सुप्रिया आणि अर्णवच्या वडिलांचे अनैतिक संबंध आहेत असा चित्र निर्माण केलं होतं आणि तसा फोटो व्हायरल तिने केला होता. आता तो फोटो वल्लरीकडे असतोच. आता वल्लरीने स्वतःशी म्हटलेलं असतं की हा फोटो या घरातून कायमस्वरूपी आता हटवला पाहिजे. जर हा फोटो कोणाच्या हातात लागला तर मात्र हे सगळं प्रकरण माझ्यावरच शेकेल. त्यामुळे मला आता सावधानी खूपच गरजेची आहे. आणि अशातच आता वल्लरी स्टोर रूममध्ये जाते आणि जे काही फोटो आणि पुरावे असतात ते सगळं नष्ट करण्याचा प्रयत्न करत असते. आता स्टोर रूममध्ये काहीतरी खडबुड फुडबुड चालू आहे. हे आता अर्णवच्या आजीला बरोबर ऐकायला गेलेलं असतं आणि अर्णवची आजी लगेचच आवाज देते, कोण आहे तिकडे? त्यावर मात्र स्टोर रूममध्ये शोधाशोध करणाऱ्या वल्लरीला अर्णवच्या आजीचा आवाज आलेला असतो आणि ती लगेचच बाहेर येते आणि बोलू लागते, अहो आई, असं काय करताय? अहो इकडे जरा साफसफाई करत होते मी. त्यावर अर्णवची आजी म्हणत असते, आज नेमका सूर्य पश्चिमेला उगवला की काय? त्यावर मात्र आता अर्णवची मामी लगेचच बोलू लागते, असं का बोलता आई तुम्ही? त्यावर अर्णवची आजी म्हणत असते, अगं साक्षात तू तू साफसफाई करतेस, तीही स्टोर रूमची. अगं तू तुझ्या रूमची कधी साफसफाई करत नाही. मग ज्या ठिकाणी कोणी फिरकत नाही जास्त त्या ठिकाणचं तू साफसफाई करायचं मनात कसं आणलंस? त्यावर मात्र वल्लरीला काय बोलावं सुचत नसतं आणि लगेचच वल्लरी बोलू लागते, आई अहो असं काय नाहीये. म्हटलं या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही, आपणच द्यावं. आणि तुम्ही कशाला नेमकं खाली आलात? काय हवंय का तुम्हाला? तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या तुमच्या मेडिकलच्या गोळ्या मी बरोबर तुमच्या टीपॉयवर ठेवल्यात. त्यावर अर्णवची आजी म्हणत असते, ते सगळं ठीक आहे, थांब, तुझ्याबरोबर मी सुद्धा आज स्टोररूमची साफसफाई करायला तुला मदत करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णवची मामी म्हणजेच वल्लरी म्हणत असते, त्याची काय गरज आहे? अहो तुमचं वय बघा, या वयात तुम्ही अशा प्रकारची साफसफाई करणार तर त्रास होईल तुम्हाला. त्यावर लगेचच आता अर्णवची आजी म्हणत असते, म्हातारी दिसत असले तरी मी अजूनही तरुण आहे. त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते, हो मला माहिती आहे, चला काही गरज नाहीये, मी बरीचशी साफसफाई केली आहे. आणि अशातच आता वल्लरी तिथून थेट आपल्या बेडरूममध्ये निघून जाते. वल्लरीला असं वाटत असतं, आता ही म्हातारी गेली का पुन्हा त्या रूममध्ये शिरीन आणि मस्तपैकी माझं काम करीन. इकडे आपण पाहतोय वल्लरी गेल्यानंतर आता आजी त्याच रूममध्ये इकडे तिकडे खालून वर पाहत असते आणि अचानकपणे अर्णवच्या आजीचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या एका फाईलवर जातं आणि मग अर्णवची आजी त्या फाईलपर्यंत पोचते आणि ती फाईल तिने ताब्यात घेतलेली असते. त्या फाईलमध्ये काहीतरी आपल्याला मिळू शकतं असं वाटलेलं असतं अर्णवच्या आजीला. मग ती फाईल ओपन करून पाहते तर एक एक जुने फोटो त्या फाईलमध्ये असतात. अर्णवची आजी आता प्रॉपर ती फाईल नीट निरखून पाहत असते तर त्या फाईलमधून असा एक फोटो खाली पडलेला असतो, जो फोटो हातात घेताच अर्णवच्या आजीला खूप मोठा धक्का बसतो. कारण त्या फोटोत तिचाच मुलगा म्हणजे अर्णवचे वडील हे सुप्रियासोबत नको त्या अवस्थेत असतात. आता मात्र अर्णवच्या आजीचा पारा चढतो आणि लगेचच आता अर्णवच्या आजीने ठरवलेलं असतं, आत्ता काय शांत बसायचं नाही, हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायचंच. लगेचच आता तो फोटो घेऊन अर्णवची आजी तिथून बाहेर पडते आणि थेट तिने वल्लरीला आवाज दिलेला असतो, वल्लरी, वल्लरी खाली ये. वल्लरीला आजीचा आवाज जाताच वल्लरी स्वतःशी बोलत असते, या म्हातारीला नेमकं झालंय काय? ऊत आलाय की काय हिला? असं म्हणत आता वल्लरीने वरून आवाज दिलेला असतो, आई काय झालंय? त्यावर अर्णवची आजी हातात तो फोटो घेऊन वल्लरीला दाखवत असते. वल्लरी स्वतःशी बोलत असते, या म्हातारीच्या हातात तोच फोटो लागला की काय? आता तर माझं काही खरं नाही. आणि अशातच आता वल्लरीने थेट खाली येणं टाळलेलं असतं. त्यावर अर्णवची आजी म्हणत असते, मी शेवटचं विचारते, खाली येणार आहेस की नाही?
आता हे वाक्य ऐकल्यावर अर्णवच्या आजीला वल्लरीने असं उत्तर दिलेलं असतं की हो आई येते. आणि मग वल्लरी खाली येते. वल्लरी खाली आल्यावर लगेचच म्हणत असते, काय झाले आई, इतकं का कोकलताय तुम्ही? त्यावर अर्णवच्या आजीने तो फोटो वल्लरीच्या हातात दिलेला असतो आणि अर्णवची आजी म्हणत असते, काय प्रकरण आहे सगळं? त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते, अहो आई असं काय विचारताय, मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. त्यावर मात्र आता अर्णवची आजी म्हणत असते, या सगळ्यामध्ये मला तुझाच हात आहे असं का वाटतंय? त्यावर अर्णवच्या आजीला थेट वल्लरी म्हणत असते, आई प्रत्येक चुकीची गोष्ट किंवा प्रॉब्लेम गोष्टी त्यात माझा हात असेल असं तुम्ही का समजता? आता मात्र काय बोलावं अर्णवच्या आजीला सुचत नसतं आणि तिने लगेचच अर्णवला आवाज दिलेला असतो. अर्णव घरी नसतो, पण तेवढ्यात तिथे असलेल्या एका व्यक्तीने असं म्हटलेलं असतं, आजी हा फोटो तुम्हाला नेमका कुठे सापडला? त्यावेळेला अर्णवची आजी म्हणत असते, तू तुझ्या सरांना बोलव आधी. आणि तेवढ्यात अर्णवची घरात एंट्री होते. अर्णव म्हणत असतो, आजी काय झालंय, इतकी का चिडली आहेस तू? त्यावर लगेचच आता अर्णवच्या आजीने अर्णवच्या हातात तो फोटो देताच अर्णव तो फोटो बघतो आणि त्यालाही खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो, आजी हा फोटो तुझ्याकडे कसा काय? त्यावर सगळं काही अर्णवच्या आजीने सांगताच अर्णव म्हणत असतो, आजी हाचा अजून एक फोटो माझ्याकडेही आहे, पण मी तुला खात्रीशीर सांगतो यात मिस इंदोरच्या आईचा काही दोष नाहीये, कारण हे सगळं जे चित्र दिसतंय ना ते तसं क्रिएट करण्यात आलं आहे याची मला आता खात्री पटली आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवची आजी म्हणत असते, तुझं डोकं फिरलंय का? माझ्या मुलाबरोबर या बाईने जे काही प्रॉब्लेम करून ठेवलेत ना, त्यामुळे आज मला माझ्या सुनेला गमवावं लागलंय, माझ्या मुलालाही नको तो ताप सहन करावा लागला आहे, आणि तरीही तू हिच्या मुलीला मस्त तुझी बायको बनवून आणत या घरी नांदवतोयस. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, आजी शांत हो, जे तुला दिसतंय तसंच मला आधी दिसलं होतं, पण नंतर सगळं काही क्लिअर झालं. सुप्रिया काकूने मला सगळं काही सांगितलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये तिला गोवलं गेलंय आणि या प्रकरणामध्ये तिला ज्या व्यक्तीने गोवलंय ना तो व्यक्ती आपल्याच आजूबाजूचा आहे, आपल्याच ओळखीतला आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवची आजी म्हणत असते, म्हणजे नेमकं व्यक्ती कोण आहे हे तुला माहिती नाहीये का? त्यावर अर्णव म्हणत असतो, आजी ती व्यक्ती जर माझ्यासमोर आली ना तर दुसऱ्या क्षणाला ती स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी चांगलीच हादरते. ती लगेचच खाली बसते आणि अशातच आता अर्णवची आजी म्हणत असते, काय ग वल्लरी, तू इतकी का घाबरली आहेस? या सगळ्या प्रकरणामध्ये तुझाच तर हात नाहीये ना? हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, आई काय बोलताय तुम्ही, हे माझा हात कसा काय असेल? अहो प्लीज मला या सगळ्या प्रकरणामध्ये नका ओढू, माझा काही संबंध नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, आजी मी तुला आणखी एक सांगतो, या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं कोण आहे हे मला फक्त एकदा कळू दे, त्या माणसाला खरंच या जगात मी जिवंत ठेवणार नाही. त्यावर लगेचच आता वल्लरी स्वतःला बाद झालेलं पाहत असते आणि अशातच आपण पाहतोय तिथे संजय येतो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मामा आजीला जरा समजाव, त्या फोटोबद्दल तिचा खूप मोठा गैरसमज होतोय. त्यावर लगेचच आता अर्णवचा मामा म्हणत असतो, आई हा फोटो आमच्याकडेही आहे, पण यात सुप्रियाताईंची काहीच चूक नाहीये. सुप्रियाताई आणि भाऊजी या दोघांना या प्रकरणामध्ये गोवलं गेलंय आणि त्या गोवलं गेलेल्या व्यक्तीला आम्ही शोधत आहोत. तशी आम्ही पोलिसात तक्रारही केली आहे. फक्त 25 वर्षापूर्वींची ही गोष्ट असल्यामुळे तपास जरासा उशिरा होतोय, पण आम्हाला एक क्ल्यू मिळाला आहे. तो क्ल्यू अशा प्रकारे आहे की या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीने फोटो काढला होता तो पत्रकार आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलाय. त्या पत्रकाराला लवकरात लवकर आम्ही तुझ्यासमोर आणू आणि मग तो पत्रकार क्लिअर करेल की त्याला कोणी पैसे दिले होते हे सगळं असं करण्यासाठी. आता हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी मनातून साफ कोलमडलेली असते. तिला कळून चुकलेलं असतं की आता आपलं काही खरं नाही, येत्या काळामध्ये आपल्याला चांगलाच फटका बसणार आहे आणि बहुतेक या घरातून बाहेर जावं लागेल असं आता अर्णवच्या मामीला वाटत असतं. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता संजयने आता थेट अर्णवच्या मामीला म्हटलेलं असतं, काय गं वल्लरी,
या सगळ्या प्रकरणामध्ये तुझी एवढी घाबरगुंडी का झाली आहे? त्यावर लगेचच आता अर्णवची आजी म्हणत असते, संजय हेच तर तुझ्या बायकोला मगातपासून विचारते मी, काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. बोल वल्लरी, जर तू आता बोलशील तर थोडीफार वाचशील, पण नंतर जर आम्हाला कळेल की या सगळ्या प्रकरणामध्ये तुझाच हात होता, मी गॅरंटीने सांगते तू वाचणार नाहीस. त्यावर मात्र वल्लरीला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आपण पाहतोय त्या फोटोला नेमकं कुणी क्लिक करायला सांगितलं होतं हे नेमकं संजयने सांगितलेलं असतं आणि मग तो पत्रकार सगळाच पर्दाफाश करणार. त्यामुळे वल्लरीने आता मनातून ठरवलेलं असतं की त्या पत्रकाराला गाठून आता त्याला आणखी पैसे दाबून कायमस्वरूपी मुंबई सोडायला भाग पाडायची. पण तो पत्रकार अमाप रक्कम मागेल आणि एवढी रक्कम मागेल जी आपल्याला सहज सोपी होणार नाही. तर मग काय करायचं? अशातच आता वल्लरीने डोकं लढवलेलं असतं की त्या पत्रकाराला आता विष देऊनच मारलं पाहिजे, म्हणजे ना रहेगी बास ना रहेगी बासुरी, आणि मग माझ्या हातातला पैसाही टिकून राहील. अशातच आता वल्लरीने त्या व्यक्तीला म्हणजेच पत्रकाराला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो पत्रकार वल्लरीचा कॉल उचलत नसतो. वल्लरीला मनातून खूप चीड आलेली असते. वल्लरी स्वतःशी बोलत असते, या माणसाला आज माझी गरज नाहीये, पण त्या काळी याला पैशांची गरज होती, त्यामुळे तो माझ्या हातापाया पडत होता. पण या व्यक्तीला माझं काम करावंच लागेल. आणि अशातच आता वल्लरीने त्या व्यक्तीला मेसेज केलेला असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 25 वर्षांपूर्वी तुम्ही जो काही घोळ घालून ठेवला होता ना, त्या घोळाला आता निस्तारायची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, मी सांगते तसं जर तुम्ही केलं नाहीत ना, तर उभ्या आयुष्यामध्ये जे काही सुख उपभोगलंय ना तुम्ही, त्याला परत मुकायला तयार व्हा. त्यावर मात्र तो पत्रकार सगळं काही मेसेज वाचतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, ही वल्लरी तर आता पुन्हा एकदा माझ्या जीवावर उठली आहे. काय करू? हिच्यापासून मला कायमची मुक्ती हवीच आहे. अशातच आपण पाहतोय आता वल्लरीला हा पत्रकार टाळू लागतो आणि अशातच आता बराच वेळ प्रयत्न केल्यावर पुन्हा एकदा वल्लरीने त्या पत्रकाराला कॉन्टॅक्ट केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं की मी तुम्हाला शेवटची संधी देते, माझी मदत करा, नाहीतर मी तर तुरुंगात जाईनच, पण तुम्हाला सुद्धा खोट्या केसमध्ये अडकवून कायमस्वरूपी तुरुंगात काढायला भाग पडेन. त्यावर लगेचच आपण पाहतोय तो पत्रकार वल्लरीला रिप्लाय देतो आणि म्हणत असतो, प्लीज असं काही करू नका, पण 25 वर्षापूर्वी तुमच्याबरोबर काम करून आजही मला खूप पश्चाताप होत आहे. त्यावर वल्लरी म्हणत असते, त्या पश्चातापाचं घाल लोणचं, सांगते तसं कर, नाही तर भारी पडेल तुला. त्यावर मात्र आता वल्लरीने नेमकं काय करायचं आहे हे सगळं आता या व्यक्तीला सांगितलेलं असतं आणि तो व्यक्ती म्हणत असतो, तुम्हाला दिसतंय तेवढी सोडी सोप नाहीये ही. त्यावर वल्लरी म्हणत असते, काय बोलतोयस तू? हे सोडी सोप नाही म्हणजे काय? त्यावर पत्रकार म्हणत असतो, जेवढी केस सोपी दिसते तेवढी सोपी नाहीये असं म्हणायचंय मला. अशातच आपण पाहतोय आता वल्लरी त्या पत्रकाराला भेटायला गेली आहे याची बारीकशी खबर संजयला मिळते आणि मग संजयने अर्णव सकट तो प्लेस गाठलेला असतो जिथे या दोघांचं बोलणं सुरू असतं. आणि अशातच आता हे सगळं बोलणं अर्णवच्या मामाने रेकॉर्ड केलेलं असतं आणि मग मागचा पुढचा विचार न करता अर्णवच्या मामाने स्वतःच्या बायकोला उलट पुलट करत तुडवायला सुरुवात केलेली असते. अर्णवचा मामा अतिशय हतबल होतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, अभी कुछ भी हो जाए मैं इस प्रकरण में से मेरे भाई को वल्लरी को निकलने नहीं दूंगा. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव मामा, या सगळ्या प्रकरणामध्ये जर मामीचा हात निघाला ना तर तू लक्षात ठेव, मी तुझी सुद्धा गाय करणार नाही जर तू तिची बाजू घेतलीस तर. त्यावर अर्णवचा माव म्हणत असतो, अरे भाच्या, अरे ती तर नंतर आली, पण मी तुझ्याबरोबर लहानपणापासून आहे ना, मग जरा तरी विचार कर, खरंच तू मला ओळखत नाहीस? अरे तिला आपण 12चा भाव सुद्धा द्यायचा नाही. ज्या क्षणाला कळेल ती खरंच नालायक निघाली आहे त्या क्षणाला आपण तिला तुडवून काढायचं आणि मगच पोलिसात द्यायचं. त्यावर अर्णवने लगेचच असं म्हटलेलं असतं, अगदी बरोबर बोलतोयस तू मामा, तुझ्या या गोष्टीशी मी सहमत आहे, पण आजी तू हा फोटो आज समोर आणून पुन्हा एकदा या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेस. मध्यंतरी या फोटोवरून माझंही डोकं सटकलं होतं, पण मी स्वतःला सावरलं.
आता मी तुला शब्द देतो, या फोटोबद्दल सगळं लवकरात लवकर मी क्लिअर करीन आणि याच्या मधला जो काही पॉइंट आहे तो लवकरात लवकर तुम्हा सगळ्यांसमोर आणेन. इकडे आपण पाहतोय वल्लरीने आता बेडरूममध्ये जाऊन स्वतःशी म्हटलेलं असतं, हा फोटो या म्हातारीकडे आहे, हिच्याकडनं हा फोटो लवकरच हस्तगत केला पाहिजे, म्हणजे या म्हातारीला आपल्याला पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची तंबी देता येणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव थेट ईश्वरीच्या आईला फोन करतो आणि म्हणत असतो, काकू मला तुमची हेल्प हवी आहे. त्यावर सुप्रिया म्हणत असते, अरे अर्णव हेल्प काय, हक्काने बोल, काय करायचं आहे. त्यावर अर्णवने सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय आणि कसं करायचं हे सांगितल्यावर सुप्रिया म्हणत असते, ठीक आहे आता मी बघते पुढचं काय करायचं ते. अशातच आपण पाहतोय सुप्रियाने आता कंबर कसलेली असते, साडीचा पदर खोचलेला असतो आणि सुप्रिया म्हणत असते, आता भेटेल तसं आणि भेटेल त्याला सपासप फटके देत मी माझ्या मार्गात आडव्या येणाऱ्या व्यक्तींना तुडवणार आहे. आणि लगेचच आपण पाहतोय सुप्रियाने अगदी तसंच केलेलं असतं आणि शेवटी त्या पत्रकारापर्यंत पोहोचवण्यासाठी अर्णवला मदत केलेली असते. तो पत्रकार आता अर्णवच्या आईसमोर, अर्णवच्या सासूसमोर आणि अर्णव समोर आलेला असतो आणि त्याने सगळं काही कबूल केलेलं असतं की हो, या वल्लरी नावाच्या बाईने मला हे सगळं करायला भाग पाडलं होतं. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, काकू पाहताय ना, म्हणजे हे सगळं प्रकरण माझ्याच मामीने केलं आहे. अशातच आपण पाहतोय अर्णवने घरात येऊन वल्लरीला 60 2 कानाखाली देत असं म्हटलेलं असतं, काय समजतेस ग तू स्वतःला, बोल ना काय समजतेस. आतापर्यंत मी फक्त या सगळ्या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी नको नको ते प्रयोग केले, याला त्याला भरपूर पैसा दिला, पण याच घरात राहून आमच्या घरातलं मीठ खाऊन आमच्यावरच तू उलटलीस काय. त्यावर वल्लरी म्हणत असते, अर्णव बाळा आय एम सो सॉरी, मला या सगळ्या प्रकरणातून वाचव, मला सोड. खरंच या प्रकरणात मी दोषी असेन, पण जरा तरी विचार कर, खरंच तुझी ही सासू सुप्रिया 100% तांदळासारखी धुतलेली आहे का. त्यावर मात्र वल्लरीने असं म्हटल्यावर सुप्रियाच्या बाबतीत बोलत अर्णवने 60 वल्लरीला कानाखाली दिलेली असते आणि अर्णव म्हणत असतो, माझ्या सासूबद्दल बोलताना विचार करायचा हा, नाहीतर इकडचा गाल तिकडं करीन आणि तुला कळणार सुद्धा नाही एका फटक्यात काय झालं. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवला थेट आता ईश्वरीच्या आईने असं म्हटलेलं असतं, अर्णव तू काही काळजी करू नको, आता आपण आपल्या पद्धतीने जे काय होईल ते करता येईल करू. त्यावर अर्णव म्हणत असतो, काकू तुम्हाला आता काही करायची गरज नाहीये, या वल्लरीला तिची योग्य ती जागा दाखवून तिला कायमस्वरूपी आता तुरुंगातच पाठवणं गरजेचं आहे. आणि अर्णवने आजीला म्हटलेलं असतं, आजी झाला तुझा प्रॉब्लेम सॉल्व. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.